तुम्हाला कळलं उपदेश का घेतला पाहिजे, का घेतला पाहिजे. माती मातीमध्ये गेली पाहिजे, पाणी पाण्यामध्ये गेलं पाहिजे, म्हणून उपदेश घ्यायचा आहे आपल्याला, म्हणून उपदेश घ्यायचा आहे. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. मनुनी शरण जावे, मनुनी शरण
जायचं शरण? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पाहिली. मग शरण जाण्यासाठी काय आहे? हे चारही सगळे शब्द महत्वाचे आहेत मायबापू. मग शरण कसं जायचं? सर्व भावे देवासी. कोणाला शरण जायला सांगितलं? देवाला. कसं जायला सांगितलं? सर्व भावे देवासी. सर्व भावाने शरण जायचं म्हटलंय. सर्व भावाने कसं शरण जायचं? एकदा मनोनी शब्द कळला ना, हे सगळं पुढचं ऑटोमॅटिक होतं. पुढचं सगळं ऑटोमॅटिक होतं. एकदा गाडीत बसण्याचं तिकीट काढलं आणि गाडीत बसलं की गाडीचा स्पीड आपल्या हातात नाही, सगळं ते चालवणारा वेगळाच आहे. पण गाडीचा जो स्पीड आहे, जी लय आहे गाडीची, ती एसी डब्यामध्ये बसलेल्या माणसाला तेवढीच, जनरल डब्यामध्ये बसलेल्या माणसाला पण तेवढीच, आणि माल डब्यामध्ये बसलेल्या माणसाला पण तेवढीच. ती गती जी असते ना तेवढीच असते. कारण सर्व भावे देवासी. शरण जायचं ना सर्व भावाने जायचं. भाव वाचा मने अर्पणी एकच ठिकाण आहे, ते म्हणजे पांडुरंग, किंवा तुम्ही ज्यांना देव मानता ना, देव, ते ठिकाण आहे शरणागतीचं ठिकाण आहे. म्हणून शरण कुणाला जायचं? देवाला जायचं. काय म्हणायचं? कीर्तन करायचंय का? चावी पाहिजे गाडीची. गाडीची चावी नको आता. विठाला हे प्रेम असतं, जिव्हाळा असतं. हा एकतर आजोबांकडे, आजीकडे, नाहीतर बापाकडे, नाहीतर आईकडे, आणि दुसरं मामाकडे. एवढे माणसं जिव्हाळ्याची असतात. असल तिथून सुटायचं आणि बिल घ्यायचं त्यांना. असं हे प्रेम आहे, जिव्हाळा आहे. असू द्या. हा जिव्हाळा महत्वाचा आहे. आपण शरण बघतोय, आपण भाव बघतोय. हा लहानपणाचा, आपण उगाच मोठे झालो एवढंच पाहिजे होतं. काय टेन्शन? भूक लागली का जोरात ओरडायचं, खायला भेटतच. तहान लागली का ओरडायचं, पाणी नाही भेटत, दूध भेटतं प्यायला. किती भारी आहे लहानपण. पण मोठं हे व्हावंच लागतं उपदेश घेण्यासाठी. मोठं व्हावं लागतं भाव कळण्यासाठी. मोठं व्हावं लागतं शरण जाण्यासाठी देवाला. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. एकाला शरण जायला सांगतात आपले साधू संत. म्हणून शरण जाण्याची तयारी, समर्पण करण्याची तयारी. समर्पण फार महत्वाचं आहे. त्याला शरण असं म्हटलंय. समर्पण म्हणजे काय? देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. बोलायला सोपं, साप दिसला तरी अंग धरतरून येतं का? मग देह जाओ अथवा राहो, उपदेशाशिवाय नाही, शरणागतीशिवाय नाही. नाहीतर भीती वाटणं साहजिक आहे माणसाला. भीती कधी जाते? जेव्हा शरण आणि समर्पण पूर्णपणे होतं. पूर्णपणे समर्पण करणं. बघा ना, आपण देवाची पूजा करतो, स्वाहा म्हणतो की नाही? फुलं वाहतो, हळद वाहतो, कुंकू वाहतो, तांदूळ वाहतो. हे सगळं आपण वस्तूचं समर्पण करतो. पण आपल्या आतमध्ये षड्रूपूंचं आपण समर्पण करायला घाबरतो. तिथे भाव लागतो म्हणतात. एकदा का शरण गेलं की भाव ऑटोमॅटिक तयार होतो, सहज तयार होतो, सहज. 8 दिवसाच्या लेकराला आई दुधाचा पाना येण्यासाठी काही क्रिया करावी लागत नाही, पूजा करावी लागत नाही. लेकरू दिसलं का लगेच. अशीच सहज क्रिया शरणागतीची होते. भावाची होत असते. माहिती भाव बळे आकळे येरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. भाव कसा पाहिजे? आता दोन्ही हातामध्ये काहीच नाही, बघा काहीच नाहीये,
असा देव आहे करतळी आवळे तैसा हरी. काही पुस्तकामध्ये आवळा शब्द टाकतात लोक, झाडाचा आवळा टाका बाबा, तुम्हाला जेवढं कळलं तेवढं, ज्याला जेवढं कळलं तेवढं. MBBS डॉक्टर, MD डॉक्टर, MS डॉक्टर, फरक आहे ना, फरक आहे. करतळी भाव बळे आकळे, भावाची ताकद लावायची. भाव बळे आकळे काय, एरविना कळे करतळी आवळे. दोन्ही हात आहेत ना एकमेकावर घासायचे आणि तिथे तो हरी एवढा सूक्ष्म आहे ना. करतळी आवळे तैसा हरी. इकडून घासला तरी हरी, इकडून घासला तरी हरी, असा वरून दोरा टाकला तरी हरी. करतळी आवळे तैसा हरी. आता गावात हरिपाठ सगळ्यांचा पाठ झाला, किती आनंद आहे. मग त्याची अशी एक एक शब्द, एक एक ओळ आपल्याला जरी अशी एकदा तरी फुटून गेली तरी वा वा क्या बात आहे, किती आनंद आहे. भाव बळे आकळे एरविना कळे. एरवी काय कळणार नाही, मग हाताला एकावर एक हात ठेवावा लागेल. करतळी आवळे तैसा हरी. असे प्रमाण आहेत. अजून एक प्रमाण आहे ना भावाचं, विठाला विठाला. भाव महत्वाचा आहे, इतका महत्वाचा आहे. भावदेवाचे उचिता, भावदेवाचे उचिता, भाव निर्माण झाला का देवच आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धीच पुरे अर्निशी ते वस्तुगामी. भाव निर्माण झाल्यानंतर ती वस्तूच आपण आहे. फक्त काय, भावेविन देव न कळे निसंदेह, आणि गुरुविन अनुभव न कळे. ऑटोमॅटिक होणारच नाही, गुरुविन अनुभव न कळे. म्हणून भाव निर्माण झाला पाहिजे, आणि भाव निर्माण झाला का देव आणि हा सगळा जगताचा पसारा अगदी डोळ्यासमोर राहतो. अभंगाचं दुसरं चरण, तो हा उतारीला पारा,
म्हणजे काय, हा म्हणजे काय, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, तो म्हणजे परमात्मा आणि हा म्हणजे आपण संसारी जीव माणसं. पूर्ण ही जी माया आहे ना जगताची, हिला हा म्हणायचं. कारण आता आपण या क्षणाला तिला अनुभवतो आहोत, या मायेला, या संसाराला आपण अनुभवतो आहोत. म्हणून तो वेगळा आणि हा वेगळा आहे. तो हा उतरील पार, हे उतरण्यासाठी तो पण कळला पाहिजे आणि हा पण कळला पाहिजे. हा म्हणजे हे शरीर आहे, ही माया आहे, हे जगत कळलं पाहिजे. मग कळलं तर तो पण कळतो. तो म्हणजे वेगळा आहे का? तो हा उतरील पार. पार उतरण्याची प्रक्रिया भव दुस्तर नदीचा. भव म्हणजे काय? भव म्हणजे काय? दुस्तर म्हणजे काय? भव दुस्तर नदीचा. भव म्हणजे संसार माय बापू, आणि दुस्तर म्हणजे कठीण, खडतर, अवघड, त्याला दुस्तर असं म्हणायचं. भव दुस्तर नदीचा म्हणजे हा जो कठीण संसार आहे, पण आपल्याला सोपा वाटतो. आपल्याला सोपा वाटतो. घरदार, पोरांचं शिक्षण, लग्न झालं, नातवंड पातवंड झाली, याला संसार म्हणतो आम्ही. खरा संसार म्हणजे संसारातून देव कळणं. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. हे कळणं, हे कुणाला कळू शकतो? जो माणूस संसारामध्ये नीट आहे ना, त्याला कळल्याशिवाय राहणार नाही. भव दुस्तर नदीचा. नदी जशी समुद्राला मिळते तेव्हा नदी नदी नाही राहत. जेव्हा माणसाला देव कळतो तेव्हा माणूस माणूस नाही राहत, तो देवच होऊन जातो. देवच होऊन जातो. आणि ती देव होण्याची क्रिया या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगतात. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर नदीचा म्हणजे नदी म्हणजे सीमित आहे. समुद्र भाषाच नाही मोजण्याची. अजून समुद्राचं पाणी कोणी मोजलं नाही. नदीची लांबी रुंदी मोजून ठेवली आपण भारताच्या नकाशामध्ये, जगाच्या नकाशामध्ये. समुद्राचं पाणी मोजता येणार नाही, त्याची खोली पण मोजता येणार नाही. म्हणून आपण नदी रूपाने आहोत. आपल्याला कुठे मिळायचंय? समुद्राला मिळायचं. समुद्री रेखा ओलांडावी. नदी रेखा ओलांडते, गावाच्या गाव वाहून घेऊन जाते. समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी या भूते वाहावी. पृथ्वीचं कार्य काय? सगळ्या जीवांना पालन पोषण करणं. प्राणी असो, माणूस असो, कुठलाही प्राणी असो, त्याचं पालन पोषण. पृथ्वी या भूते वाहावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी या भूते वाहावी, हे आज्ञा असे माझी. हे कोण सांगतोय? देव सांगतोय. समुद्र कधी रेखा ओलांडत नाही, म्हणून नदीने समुद्राला मिळायचे. आपण माणूस म्हणून रेखा ओलांडतो. रेखा ओलांडतो आपण, रेषा ओलांडतो. तिला लक्ष्मण रेखा म्हणा, तिला ओलांडतो आपण. पण एकदा का देव झालं की रेखा ओलांडण्याचा संबंधच येत नाही, विषयच येत नाही. म्हणून कळतं, उपदेश कळतो, भाव कळतो, शरणागती कळते आणि भवसागर पार होऊन जातो. बोलायचा विषयच राहत नाही. कीर्तन का करावं? आपल्याला जेवढं कळलं तेवढं निश्चित इथून बोलावं. माझा आवाज बसून जाईल का काय? माझा आवाज बसेल का काय? माझं काय होईल का काय? उद्या मला दुसरा प्रोग्राम करायचा आहे, बसू दे ना बाबा. उद्या पण तीच पवित्र, परम पवित्र माणसं राहणार आहेत. तीच ऐकणारे कान राहणार आहेत. तेच पवित्र डोळे राहणार आहेत. उद्याची काय चिंता करतो? भवदुस्तर नदीचा. हे नदीने समुद्राला मिळणं महत्वाचं आहे. कितीतरी ओव्या समुद्रावर आहेत, कितीतरी ओव्या सूर्यावर आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये अख्खं विज्ञान आणि ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आपण तेवढंच घ्यायचं असतं, नक्कीच तेवढं घ्यायचं. आणि भवदुस्तर नदीचा पार झाला की मग हा भगवान परमात्मा कसा वाटतो? बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. कसा आहे? करुणावंत. अरे देवा, तू मला उपदेश मिळवून देण्यासाठी पात्र केलं, तू मला शरण जाण्यासाठी पात्र केलं. तू किती करुणावंत आहे, किती दयाळू आहे, किती करुणावंत आहे. अनंत हे नाम ज्या. देवाचं नाव काय एवढे 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 एवढे? नाही 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 नाही, मोजूच शकत नाही. त्याला अनंत शब्द म्हटलाय. अनंत.
अनंत शब्द. आमच्या शाळेमध्ये पोराच्या कंपास पेटीमध्ये ती लोखंडाचं कंपास कर्कटक म्हणतो आपण त्याला, दोन्ही बाजूला टोक आणि दुसरं असतं त्याला एका बाजूला लोखंडी टोक असतं ना दुसऱ्या बाजूला पेन्सिल घालायला जागा असते. तुम्ही ते लोखंडाचं टोक इथे ठेवा आणि पेन्सिल जिथं जाऊन ठेवा जिथं पोकळी नाही जिथं देव नाही, भेटणारच नाही. त्याला अनंत म्हणतात. जे मोजू शकत नाही त्याला अनंत म्हणायचं. ज्याचं मापच आपण करू शकत नाही त्याला अनंत म्हणायचं आणि ते नाम आपण हृदयामध्ये घ्यायचं आणि मग म्हणायचं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी विठ्ठला. बहु आहे करुणावंत. बहु, बहु म्हणजे सुनबाई नाही काय. आपण बहु म्हटलं का हिंदीमध्ये सुनबाई म्हणतात. आता आमच्या घरामध्ये वसारची सुनबाई आहे आमची. मी नोकरीला लागलो तेव्हा पहिले वसारला आलो आणि तिथे सारेगम शिकायला मिळाले. पहिला संस्कार वसारमध्ये 12 कडीचा मिळाला. म्हणजे मी तिथं पोरांना 12 कडी शिकवत होतो पण तिथे मला चांगलं भजन मिळालं. किती आनंद आहे. पण प्रत्येक वेळेला जिथं आपल्याला मिळालं ते आपल्या जोडीमध्ये भरत जायचं आणि या गावाने तर दत्तकच घेतले. 1 महिना असा नाही की वसारमध्ये कार्यक्रम होत नाही. हे प्रेम आहे. कारण दुसरं बोलायचंच नाही ना, दुसरी भाषाच करायची नाही, दुसरी भाषाच नाही. बहु आहे करुणावंत. बहु शब्द असा आहे की भरपूर. ती करुणा एवढी आहे, ती दया एवढी आहे, एवढी मोठी दया आहे ती की आपल्याला नखशिकांत खेचून घेते. ती जसं मोटर चालू केली का सगळं पाणी उपसलं जातं विहिरीतलं, तशी आपली अवगुण भगवान परमात्मा खेचून घेतो आणि आपण काय होऊन जातो, परमात्मा स्वरूप होऊन जातो. बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम घ्या. अनंत आहे नाम म्हणजे नामाचे प्रकार अनेक आहेत असं नाही, तर ते नाम एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे. बघा ना आकाश केवढं मोठं आहे. बरं आपलं मन केवढं मोठं आहे. बुद्धी तरी असेल 200-300 ग्रॅमची, बुद्धी 200-300 ग्रॅमची असेल, पण मन केवढं मोठं आहे. मनाचा शोध डॉक्टर नाही लावणार, बुद्धीचा लावणार. इथे ही नस गेली ना हिच्यातून रक्त कमी जात आहे म्हणतो, इकडून ही नस गेली ना हिच्यातून रक्त कमी जात आहे. हे बुद्धीच्या बाबतीत सांगता येईल पण मनाच्या बाबतीत सांगता येणार नाही. तिथे काय असावे लागते, बहु आहे करुणावंत. हे त्याला कळतं बरं का, सगळं कळतं. जसं आपण एक कॅमेरा लावून किती तेवढा एरिया काबीज करू शकतो आणि देवाचा कॅमेरा किती मोठा आहे. अरे बापरे किती मोठा कॅमेरा आहे, किती मोठा कॅमेरा आहे. तो देव पवित्र आहे. तो देव एवढा पवित्र आहे, एवढा पवित्र आहे, त्याला समजून घेण्यासाठीच कीर्तन. घरी खायला भेटत नाही म्हणून कीर्तन, त्याला समजून घेण्यासाठी प्रवचन, त्याला समजून घेण्यासाठी कोणताही सत्संग जिथे तुम्हाला देवाबद्दल ऐकायला मिळतं ते मात्र राईट टू फाईट असली पाहिजे. बोलाची कढी आणि बोलाचा भात नको, वाचून पाठांतर करून नको. असा इंजेक्शन, आता तुम्ही लस घेतली की नाही, लस कोरोनाची लस, त्याला तर प्रमाणपत्र आहे. प्रमाणपत्राशिवाय रिक्षात बसायचं नाही, ट्रेनमध्ये बसायचं नाही, विमानात बसायचं नाही. तसं ही देवाची लस एकदा घेतली ना तर सगळं इडा पिडा सगळं टळून जातं. बहु आहे करुणावंत. विषय गोड आहे कारण देव गोड आहे. एकदा त्या देवाचं आपण भजन करूया. Thank you.
वासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा ढाला. कीर्तनकार महाराजांना हार घालणं ही शाल घालणं तेव्हा वाकावं लागतं बरं का. किती जरी माणसाची उंची असेल, किती जरी गोड सांगणं असेल, किती जरी देव कळणं असेल, कीर्तनामध्ये शरणागतीचा हा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बाबा याची लय मजा, पहिले शाल, कारण कपड्याला डाग नको पडायला, वरून हार, वाकावं लागतं मायबापू. तिथे शरणागती आहे सगळ्या बाजूने. ही शरणागतीची प्रक्रिया आपल्या कीर्तनामध्ये आहे, वारकरी संप्रदायामध्ये आहे. देव करुणावंत आहे, आपल्याला सगळ्यांना कळलंय. उपदेश करून घ्यायचा. अजून कोणी राहिलं असेल एखादं उपदेशाचं, कुठे मनामध्ये काही शंका असतील, तर एखाद्या बाबांचं जोरात मनगड धरायचं, 4 प्रश्न विचारायचे. अहो मातीचं मडकं ही आपण टनाटना वाजून बघतो, पाणी टाकून बघतो, गळालं तर त्याच्या पुन्हा जाऊन दुकानात ठेवून देतो, गळलंय म्हणतो. उपदेश घेण्या बघा लावणं. अजूनही उपदेश घेतला नसेल, कारण बघा ना, अजूनही ज्ञान झालं नसेल. विज्ञान सगळं आहे, खिशात आहे विज्ञान. मोबाईल खिशात आहे म्हणजे अख्खं जगत आहे. मोबाईल म्हणजे विज्ञान आहे. घरामध्ये वायरी आहेत आपल्या, अनेक वायरी. वायरमन आल्यानंतर काय करतात वायरीचे, त्याच्यातली जी तार आहे तिला काय हात लावणार का, तिच्यात करंट आहे का नाही म्हणून? नाही नाही नाही. छोटंसं टेस्टर असतं, हा पेन आहे, छोटंसं टेस्टर असतं. आधी तो लाईट चेक केली जाते, वायर नाही चेक करी. जे दिसत नाही तेच चेक केलं जातंय, आपण जे दिसतंय तेच चेक करतोय. लाईट डोळ्याला दिसत नाही, पण पॉवरफुल एसी, पॉवरफुल फॅन, पॉवरफुल शेगडी, पॉवरफुल आपलं हीटर, गिझर, बापरे बटन दाबलं का वाटा, वरवंटा नाही ना पाटा नाही. पण ती जी शक्ती आहे ना ती दिसत नाही ना माय बाबा. मग तिला चेक करणारा महात्मा त्याचे कपडे नका बघू, त्याचं ज्ञान बघायचं. एक टेस्टर आणलं की त्याने टाकलं का तो सांगतो इथून कट झाले. वायर, प्रत्येक वायर चेक नाही केली जात. म्हणून टेस्टर वापरला अध्यात्मामध्ये साधू संतांनी, ज्ञानोबा तुकोबांनी, समर्थ रामदासांनी टेस्टर वापरलं. हा, ज्याचा जैसा भाव, जैसा भाव तैसी स्थिती, जसा भाव असेल तशी स्थिती निर्माण करतात साधू संत. जेवढी उंची तेवढं म्हणतात आता तुला इथं हात पुरेल. लेकराचा आंब्याच्या झाडाला हात नाही पुरला ना, आई उचलून घेते, तोड. आईचा हात पुरत नाही, तसे संत आहेत. बापाचा हात पुरत नाही तरी म्हणतात तू माझ्या खांद्यावर उभा राहा. त्याला आंबा तोडल्यानंतर आनंद आहे, हे संतांना माहिती आहे, हे बापाला माहिती आहे. हा जेव्हा आंब्याला हात लावेल ना त्याला आनंद वेगळा मिळणार आहे. हाच आनंद परमार्थामध्ये आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, तरी झडझडून मी वहिलांनी घाई करायची, घाई करायची, खूप घाई करायची. काळ अवघड आहे, आपण डोळ्यांनी पाहतोय, कठीण परिस्थिती आहे, फैसला का नाही करीत? कळतंय सगळं, कठीण परिस्थिती आहे, नाही बोलतो अजून जरा काली पिशवी काही सुटत नाही, हिंमत नाही करत. एवढं 2 तास तो माणूस बोंबलला, एवढ्या 2 तासामध्ये काय फायदा आहे बरं मला सांगा ना तुम्ही. उपदेश साधू संतांचा असा आहे, एवढी उदाहरणं आहेत, तुम्ही कच्च्या आंब्याला कधी दगड मारणार नाही. बरं जाऊ द्या, आता आंब्याला मोहर आलाय, किती आंबे असतात त्याला, बारीक बारीक राईच्या दाण्या एवढे किती आंबे असतात. त्या राईच्या दाण्या एवढी आधी त्याला मोहर असतो. किती मोहर असतो? अहो लाखो आंबे असतात त्या मोहरमध्ये, अहो हजारो आंबे असतात त्या मोहरमध्ये. पण तयार होतात राईचे तेव्हा 1000 असतात, आणि पक्के होतात तेव्हा 100 असतात, आणि पिकतो तेव्हा एखादा असतो. माय बाप हो, पिकतो तेव्हा एखादा असतो. हे बाकीचे गेले कुठं? त्या मोहर मधले 1 करोड गेले कुठं? जीव गेले. ज्याची पात्रता नाही त्याला गळावं लागणार आहे. पिकल्यानंतर तो जो आनंद आहे, पिकल्या सेंदे कडूपण गेले कैसे आम्हा केले पांडुरंगे. पांडुरंगाने आम्हाला असं पिकवण्यासाठी इथं पाठवलंय, ते उगाच वारा येऊन गळण्यासाठी नाही.
पाऊस येऊन खाली पडण्यासाठी नाही. लोक म्हणतात मोड गेला, यावर्षी आम्हाला काय आंबे खायला. माया विघ्ने भ्रमला करे. माया विघ्ने भ्रमला करे. मनसा मी माझे निघरे. मनसा मी माझे निघरे. तो संपत्तीचे भारी. जाईल सगळं जाणार आहे. मग पिकून जाऊ ना. कच्च कशाला जायचं, आंबट आंबट कशाला जायचं. कच्चा आंबा कधीच गोड नाही, आंबट असतो. पिकल्यावर बापरे बघायलाच नको, ती कोय सुद्धा चाटून खातो माणूस. तसाच अध्यात्माचा विषय आहे. जमलं तर बघा, तुम्ही निर्णय घ्या. साधू संतांनी आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. ज्ञानेश्वरी लिहिली कशासाठी? नुसती ज्ञानेश्वरी ग्रंथाची, पानाची, पुस्तकाची पूजा करण्यासाठी नाही नाही नाही. एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी, एकालाच महत्व आहे. एक तरी दासबोधातला श्लोक, एक तरी ओवी, एक तरी भागवतातली एखादी ओवी, एखादी आपली ओवी अशी टच झाली पाहिजे. हे कोण कळवून देतो? संत कळवून देतात आपल्या महाराजांना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर बरोबर 12 वाजले. लय लोकांना बरं वाटतं. 15-20 मिनिट जर वाढवले तर जरा गडबडच होते. म्हणजे ज्याचे 4 अभंग पाठ नाही तोही म्हणतो जरा तुम्ही टाइमच लावा. 15-20 मिनिटं. अधिकार तैसा दावीला. अधिकार नसतानाही संसारामध्ये बोलायचा खरंच अधिकार आहे. मग ते जर आपल्याला कळतं, आपण स्वतःला अधिकारी समजू शकतो, मग वेळेचं बंधन पाळायलाच पाहिजे. तुका म्हणे, तुकाराम महाराज म्हणतात साक्ष महत्वाची आहे. देवाची साक्ष महत्वाची आहे. ती साक्ष कोर्टात नाही चालत, ती 24 तास आहे आपल्यावर साक्ष. महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे साक्ष हाती. तुका म्हणे साक्ष आहे. तुका म्हणे साक्षी आहे. तुका म्हणे साक्षी आहे. तुका
Hare